सर्वांना नमस्कार। आज आपण पुन्हा नव्याने मिशन नवोदय या उपक्रमातले काही व्हिडिओ राहिलेले होते ते बनवायला सुरुवात करीत आहोत। बघा, स्वाध्याय 5.1 पाचवा घटक दशांश अपूर्णांक आणि त्याच्यावरील 4 मूलभूत क्रिया हा घटक आहे। तर बघा, स्वाध्यायाला आपण डायरेक्ट सुरुवात करूया। प्रश्न पहिला, 17/1000 म्हणजे दशांश अपूर्णांकात किती? बघा, एक तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 10, 100, 1000 ने भागायचं असेल तर दशांश चिन्ह उत्तर तेच राहतं। दशांश चिन्ह मात्र तेवढे घरं डावीकडे सरकतं। मग ह्या ठिकाणी दशांश चिन्ह जरी आपल्याला दिसत नसला तरी तो शेवटच्या अंकांच्या पाठीमागे असतो, म्हणजे एकक स्थानाच्या अंकांच्या पाठीमागे असतो। तो आपण लिहत नाही, त्याची गरजही भासत नाही म्हणून। मग या ठिकाणी एकावर 3 घरं आहेत, 3 शून्य आहेत, 1 2 3। मग 3 घरं दशांश चिन्ह डावीकडे सरकेल। मग 1 2 इथं 2च घरे, मग तिसरा घर 0 घेऊया आणि मग दशांश चिन्ह देऊया। 0.017 0.017 पर्याय क्रमांक बी अशी। त्यानंतर दुसरा प्रश्न, 1.5/8 च्या बरोबरीची दशांशातील संख्या कोणती? बघा, या ठिकाणी हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, त्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं। ते कसं करायचं हे तुम्हाला मी सांगितलेलेच आहे। बघा, पूर्णांक संख्या आणि छेद यांचा गुणाकार, त्याच्यामध्ये हा 5 मिळवायचा। मग 8 1 8 8 आणि 5 13 13/8। आता उत्तर दशांश अपूर्णांकात आहे म्हणून याचा पूर्ण भाग देऊया। 8 1 8 उरले किती? 5। 5ला पूर्ण भाग जाणार नाही म्हणून पॉईंट, पुन्हा 0 0 1 पॉईंट, म्हणजे एक दशांश चिन्ह इथं सगळीकडे आहेच। मग 8 45 8 सक 48 8 सक 48 2 उरले। मग 1.6 1.6 मध्ये हा पर्याय कॅन्सल। आता राहिले फक्त 3 पर्याय म्हणून आता पुढे पुन्हा आपल्याला भाग द्यावा लागणार आहे। मग 2 उरले 2 उरले, मग 20 8 1 8 8 2 16 4 उरले, 8 5 40 1.625 1.625 पर्याय क्रमांक डी। या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक तिसरा, 0.0725 याला मी अशा पद्धतीने लिहितो, 1000 10,000 सॉरी, म्हणजे दशांश चिन्ह किती? 4 घरं आहे म्हणून हा दशांश चिन्ह काढून टाकण्यासाठी मला 10,000 ने त्याला भाग घेतलं तर दशांश चिन्ह निघून जाईल, म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपात लिहिन। आणि याला मी आता संक्षिप्त रूप देतो। मग आता या ठिकाणी बघा, कसोट्या तुमच्या लक्षात असतील तर कसोट्याप्रमाणे ते करायचं। इथे एकक स्थानी 5 आहे, इथं 5 आहे, 5ने भाग जाईल म्हणून 5ने भाग देऊया। 5 1 5 5 1 5 2 उरले, 5 चौक 20, परत 2 उरले, 5 5 25। त्यानंतर 5 1 5 5 2 10 0 0 0 म्हणजेच 2000। आता या ठिकाणी तर पर्याय आहे का? नाही। मग पुन्हा याला इथं पण 5 आला, इथं पण 0 आला म्हणून पुन्हा 5ने पूर्ण भाग जाईल। 5 1 5 5 2 10 5 2 10 4 उरले, 5 9 45 5 चौक 20, हे 2 0 म्हणजे 29/400। बघा, 29/400 पर्याय आहे पर्याय क्रमांक बी। त्यानंतर प्रश्न चौथा, 153 भागिले 153 गुणिले 500 भागिले 25 गुणिले 100 गुणिले 4। या ठिकाणी मी हे बघा, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, गुणिले आहेत ना त्यामुळे तो 0 घालवला। त्यानंतर 25 गुणिले 4 25 गुणिले 4 100। त्यानंतर 153 गुणिले 5 153 गुणिले 5 यांचा गुणाकार, यांचा गुणाकार 153 गुणिले 5 यांचा गुणाकार आला 765 आणि 25 गुणिले 4 यांचा गुणाकार आला 100। आता 100 ने याला भागायचं आहे। मग मी तुम्हाला मागेच सांगितलं, भागायचं असेल तर दशांश चिन्ह फक्त डावीकडं जेवढे शून्य आहेत तेवढे घरं सरकतो। इथे एकावर 2 घरं शून्य आहेत म्हणून दशांश चिन्ह इकडे सरकेल फक्त। याचं उत्तर 7.65 का? 7.65 पर्याय क्रमांक सी। या ठिकाणी पर्यायामध्ये पॉईंटमध्येच उत्तर आहे त्यामुळे आपल्याला पॉईंटमध्ये द्यावं लागतील। बघा, ही संख्या ही संख्या दशमान पद्धतीत कशी लिहाल? बघा, किती शून्य आहेत? 1 2 3 4 4 शून्य आहेत, दशांश चिन्ह 4 घरं डावीकडे सरकेल। 61.000 4 घरं। त्यानंतर दशांश चिन्ह इथं आहे, 4 घरं सरकवण्यासाठी 1 2, इथं तर 2च घरं आहेत मग पुन्हा 2 0.0 म्हणजे हा उत्तर कुठं दिसतंय तुम्हाला? 0.0061 पर्याय क्रमांक सी। एकदम सोपं आहे।
1000 असेल, 10,000 असेल, 1,00,000 असेल, म्हणजे 1 आणि 10 आणि 10च्या घातांकातल्या ज्या बी असतील तर त्यांना भागणं आणि गुणणं खूप सोपं आहे. गुणायचं असेल तर तो दशचिन्ह उजवीकडे सरकतो आणि भागायचं असेल तर दशचिन्ह डावीकडे सरकतो. एवढं लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न बघा, तो पण खूप सोपा आहे. या ठिकाणी 0.07 0.7 अधिक 0.7 0.07. बघा, मला दशचिन्ह काढून टाकायचं आहे किंवा मला छेद समान करायचं आहे. अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करताना छेद समान असावे लागतात. मला छेद समान करण्यासाठी या ठिकाणी बघा 0.07 हा दशचिन्ह काढण्यासाठी मला इथं 10 ने गुणावं लागेल. मग इथं 10 ने गुणलं तर वरती पण 10 ने गुणावं लागेल. आता या दुसऱ्या अपूर्णांकामध्ये मला 0.07 आहे, मग इथं 2 घरं आहेत म्हणून मला इथं 100 ने गुणावं लागेल. इथं 100 ने गुणलं तर वरच्या अंशाला सुद्धा 100 ने गुणावं लागेल. मग आता इथं 10 ने गुणलं म्हणजे एकच शून्य आहे म्हणून एक दशचिन्ह फक्त उजवीकडे सरकल म्हणून 0.7 आणि खाली हा 0 दशचिन्हच निघून जाईल, कारण की इथं आपण शेवटी देतच नाही म्हणून तो देऊही नका. आणि आता 2 दशचिन्ह उजवीकडे सरकेल, त्यानंतर 70 आणि हा दशचिन्ह निघून जाईल. कारण की दशचिन्ह 2 घरं उजवीकडे सरकेल. गुणाकार असेल तर उजवीकडे, भागाकार असेल तर डावीकडं. आणि ह्यानंतर आपण यांची बेरीज करूया. यांची बेरीज करूया. 70.7. आता मी याला पुन्हा 10 ने गुणतो. 10 कारण की इथला दशचिन्ह पण मला निघून जाईल. मग उत्तर आलं 707 70. 7 1 7 हा 0, 7 1 7 0, 7 1 7 म्हणजे उत्तर आलं 101.10. पर्याय क्रमांक ए. काय पर्याय क्रमांक ए. प्रश्न 7वा एक पदावली आहे, म्हणजे ते सोडवायचे उदाहरण दिलेले आहे. बघा, एक लक्षात ठेवा, इथं किती दशचिन्ह घरं इकडे आहे, इथं 2, इथं पण 2. याला 100 ने गुणलं, याला 100 ने गुणलं, दशचिन्ह पूर्णपणे निघून जाईल. इथं 10 ने गुणलं, इथं 10 ने गुणलं, दशचिन्ह निघून जाईल. इथं 100 ने गुणलं, इथं 100 ने गुणलं, दशचिन्ह पूर्णपणे निघून जाईल. म्हणजे पूर्ण टर्म मध्ये किती दशचिन्ह आहेत हे आपण काउंट जरी करून घेतले, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. म्हणजे मग ती एक स्टेप्स आपण कोलॅप्स करूया. ते गुणत न बसता डायरेक्ट दशचिन्ह काढून टाकायचा, डायरेक्ट संख्या लिहूया. 36 गुणिले 27 गुणिले 1 आणि 3 गुणिले 6 गुणिले 2. आता ही टर्म आपण सोडूया. हे बघा, 6 1 6 6 6 36, 3 1 3 3 9 27, त्यानंतर 2 1 2 2 3 6 आणि मग आता उरले 3 9 3 1, एक तर खाली 1 1 आलं म्हणजे 9 3 27, 9 3 27. पर्याय आहे ए. अशा पद्धतीने हा स्वाध्याय तुम्हाला समजला असेलच. तरी काय अडचण आली तर निश्चितच आपण याच्यावर ऑफलाईन चर्चा घडवून आणूया. ठीक आहे, धन्यवाद.